टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हे वाक्य कुठे ना कुठेतरी तुम्ही नक्की ऐकलं असेल. हे फेमस वाक्य विल्यम शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातलं आहे. विल्यम शेक्सपियर हा 16व्या शतकातला महान इंग्लिश रायटर, ॲक्टर आणि नाटककार होता. आजही शेक्सपियरचे नाटक तेवढेच रिलिव्हन्स आहेत. जगात कितीतरी सिनेमा, गाणी आणि नाटकात शेक्सपियरच्या नाटकांचे संदर्भ बघायला मिळतात. बॉलिवूडचे डिरेक्टर विशाल भारद्वाज यांचे सिनेमा हैदर, ओमकारा, मकबूल हे शेक्सपियरच्या हॅम्लेट, ओथेल्लो, मॅकबेथ या नाटकांचे ॲडॅप्टेशन आहेत. संजय लीला भन्सालीची रामलीला ही फिल्म शेक्सपियरच्या रोमिओ अँड ज्युलिएट या नाटकावर आधारित आहे. द लायन किंग हा ॲनिमेटेड चित्रपटसुद्धा शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकापासून प्रेरित आहे आणि हेनरी IV पार्ट 1 आणि 2चे संदर्भ यात घेतलेले दिसतात. क्वीन एलिझाबेथच्या काळातील शेक्सपियरचे नाटक 500 वर्षांनंतरही इतके रिलेटेबल कसे आहेत? कशामुळे शेक्सपियर इतका महान रायटर झाला? हे आपण या व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये बघूया.